सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. स्टोरीचं नाव आहे ऑफिसवाला लव्ह विथ टशन. मग आज आर्या आणि इंद्राची ॲनिव्हर्सरी होती, तीसुद्धा पहिली, आणि तो तिच्यासोबत लंच करण्यासाठी आला होता. दररोज त्यांचं शेड्यूल खूप बिझी असायचं आणि निदान आजच्या दिवशी तरी आपण एकत्र असावं असं त्याला वाटलं होतं. आणि तो ऑफिसमध्ये आला. आर्याच्या दोघेही एकमेकांना किस करत होते आणि ते अर्जुन, अतुल आणि आर्यनने बघितलं आणि दोघेही टेबलखाली लपून बसले लाजून. आणि या तिघांनी सुद्धा तिथंच बैठक मारली आणि हलायचं नाव घेत नव्हते. आणि दोघेही हळूहळू बोलायचे की आधी तू उठ. आणि अतुल म्हणाला, अर्जुन सर, टेबलाच्या पाठीमागे चुहे आहेत का हो? खूपच खुसरफुसर करतात ना. मला काय वाटतं माहीत आहे का, यांना ना आता एका पिंजऱ्यात बंद केलं पाहिजे. आणि इकडे आर्या हळूच इंद्राला म्हणाली, इंद्रा, अतुल अंकल तुला चुहा म्हणाले. आणि इंद्रानं तिच्या डोक्यात टपली मारली. तसं आर्यानं त्याच्याकडं रागात बघितलं आणि पुन्हा इंद्राने तिच्या गालाची पप्पी घेतली आणि म्हणाला, डार्लिंग बेबी, ते तुलासुद्धा चुहिया म्हणाले. आणि तिनं तोंड वाकडं केलं आणि इंद्रानं घड्याळात बघितलं आणि म्हणाला, आरू उठ ना, त्या सगळ्यांना इथून जायला सांग ना, मला खूप लाज वाटते. अगो टाईम वेस्ट होतोय, मलासुद्धा ऑफिसला जायचं आहे तुझ्यासोबत लंच करून. आणि आर्या म्हणाले, मी नाही बाबा, मला लाज वाटते. आणि तू मुलगा असून तुला लाज वाटते का? इंद्रा म्हणाला, म्हणजे काय, मी मुलगा असलो तरी काय झालं, मुलांनासुद्धा लाज वाटते असं तुझे डॅडी म्हणाले होते तेव्हा प्रेससमोर, अख्ख्या जगासमोर. आणि अख्ख्या जगानं ते ऐकले, समजलं का? आणि आता आर्यनने त्या दोघांनाही खुणवलं की त्या दोघांना बोलण्यात गुंतवा. आणि तो हळूच उठला आणि त्या दोघांच्या पाठीमागे गेला आणि खाली बसून एकदम दोघांच्याही कानात चिक 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 गेलं. तसे पुन्हा दोघेही घाबरले आणि आर्यानं इंद्राला मिठी मारली. आणि आर्यनला बघितलं आणि इंद्राजी मोठ्यानं हसायला लागले. आणि आर्याला तो म्हणाला, आरू अगं आर्या आहे, उठ. आणि तिनं आता लाजून डोळे मिटूनच घेतले. आणि आर्यन दादाला चेहरा दाखवायला, अतुल अंकलला चेहरा दाखवायची तिला लाज वाटत होती. आणि त्यांच्यासमोर ती इंद्राला किस करत बसली होती. शी बाबा असं वाटत होतं तिला. आणि मग आर्यनने तिला हळूच उठवली आणि म्हणाला, प्रिन्सेस डोंट शाय, आम्ही काहीच नाही बघितलं. हो ना डॅड, अतुल अंकल, मी खरं बोलतोय ना? आणि अतुल म्हणाला, हो आम्ही काहीच नाही बघितलं, फक्त या कॅमेऱ्यात सगळं कॅप्चर झालं आहे ते आम्ही नंतर बघत बसतो, अगदी रिटेक घेऊन. तशी आर्या पुन्हा आणखीन लाजली, खूप लाजली आणि तिथून पळूनच गेली. आणि आता तावडीत सापडले इंद्राजी. आणि अतुल त्याला म्हणाला, क्यू इंद्रजीत जाधव, आमच्या सीईओला फेतवून तुम्ही आमच्या कंपनीच्या डिटेल्स आणि सिक्रेट चोरत होता का? इंद्रा चक्रावला आणि म्हणाला, अतुल अंकल, आता हे काय नवीन, तुम्हाला खरंच असं वाटतं का? आणि अतुल म्हणाला, का नाही वाटणार, तुम्ही आमची मुलगी पळवली, मग आमच्या बिझनेस आयडिया पळवणं जास्त अवघड नाही तुमच्यासाठी. आणि आता तर इंद्रा गप्पच बसला, कारण अतुल आणि अर्जुन या जोडगोळी पुढे जितकं बोललं ना तितकं कमीच. आणि इंद्रा म्हणाला, अतुल अंकल, मी तुमची डॉटर पळवली, पण कोणाच्या संमतीने विचारा जरा, त्यात माझा काय दोष? आणि अतुल म्हणाला, तसं तुझं बरोबर आहे, सगळ्या गोष्टींचं मूळ हे अर्जुन सर आहेत. आणि इंद्रा म्हणाला, नाही अंकल, सगळ्या गोष्टींचं मूळ फक्त नाही तर प्रत्येक प्रॉब्लेमचा रामबाण उपाय म्हणजे अर्जुन सर. आर्यन म्हणाला, हे बाकी घर आहे, पण आता इंद्रा, आम्ही इथे असेपर्यंत तुझी बायको येणार नाही. सो जीजाजी, हॅपी ॲनिव्हर्सरी बोथ ऑफ यू. आणि आता आम्ही कल्टी मारतो, खूप दिवसातून तू आला म्हणून तुलाच भेटायला आलो होतो, पण इथे तर भलतंच काहीतरी बघायला मिळालं. आणि अतुल आर्यनची टांग खेचत म्हणाला, मग आता नुसतं बघून काय करता छोटे नवाब, घरी जाऊन बायकोवर अप्लायसुद्धा करा, की आत्ताच जातोय तिला किस करायला. तसे सगळे हसले आणि अर्जुन प्रसंग अवधान राखून उठला आणि म्हणाला, ओके, हॅपी ॲनिव्हर्सरी, एन्जॉय युअर लंच विथ युअर बेटर हाफ, असं म्हणून ते गेले. आणि मग आर्या आतमध्ये आली आणि दोघांनीही लंच केला. आणि इतक्या धक्काधक्कीच्या बिजी शेड्यूलमधून तो तिच्यासाठी आला, हेच तिला खूप छान आणि महत्त्वाचं वाटत होतं. आणि मग तो निघाला
आणि म्हणाला, आरू प्लीज आज थोडी लवकर येशील का? आज मी काहीतरी प्लॅन केला आहे. आर्या म्हणाली, काय केलंस? इंद्रा, आपण पार्टी नाही देणार का कोणाला? आणि इंद्रा म्हणाला, नाही गं, ॲक्च्युली लेट माझ्याही लक्षात आलं. आपली ॲनिव्हर्सरी तीसुद्धा जस्ट आत्ता इथे येण्यापूर्वी मी तुला मुद्दाम म्हणालो की माझ्या लक्षात आहे, पण नव्हती माझ्या लक्षात या कामाच्या गडबडीत. आणि आता पार्टी अरेंज कशी करणार? त्यापेक्षा ही ॲनिव्हर्सरी आपण दोघेच साजरी करूया. आणि जसं लग्नामध्ये आपण दोघेच होतो ना, तसंच या ॲनिव्हर्सरी पार्टीमध्ये आपण दोघेच असू, फक्त तू आणि मी आणि आपलं प्रेम लग्नानंतर झालेलं. आणि ती हसून म्हणाली, ओके. अरे पण सगळेजण पार्टी मागतील ना? इंद्रा म्हणाला, आता कोणाच्या लक्षात असणार आहे आपली ॲनिव्हर्सरी आहे ते? कारण आपलं लग्न तर धुमधडाक्यात झालंच नव्हतं आणि आपणही कोणाला कळू दिलं नाही. आणि जे कोणी मागतील ना पार्टी त्यांना म्हणूया पुढच्या वर्षी नक्की देऊ पार्टी. अशा खूप ॲनिव्हर्सरी येणार आहेत आपल्या. आणि ती म्हणाली, ओके. आणि मग इंद्रा गेला आणि आर्यन आता आला आणि ती खुर्चीतून उठली आणि म्हणाली, दादा तू? आणि आर्यन हसून म्हणाला, सैयाजी गए और भैयाजी अंदर आए. मग प्रिन्सेस, काय प्लॅन आहे संध्याकाळचा? आम्हाला पार्टी आहे की नाही? आणि आता आर्या लगेच गप्प बसली आणि म्हणाली, नाही रे दादा, काहीही प्लॅन नाही आणि आम्हाला ना वेळच नाही. आणि आर्यन म्हणाला, प्रिन्सेस खरं खरं बोल बरं का, तुम्हा दोघांचा आम्हाला सोडून पार्टी करण्याचा प्लॅन आहे ना? मला चांगलं माहीत आहे तुम्ही दोघे ना बदमाश आहात. लग्नाच्या आधी आम्हाला इतका त्रास दिला आणि आता असे राहत आहे की जणू काही तुम्ही आमच्यातले नाहीच. बोल ना, काय प्लॅन आहे? आणि तरी चालाक आर्या म्हणाली, नाही रे दादा, खरंच काही नाही. आणि आर्यन तिथून आपला निघून गेला. मग ऑफिस सुटलं आणि नेहमीपेक्षा आर्या जरा लवकर गेली. जाताना तिनं इंद्राला सांगितलं की मी घरी निघाले आहे आणि तयार होते, तू लवकर ये. आणि तो म्हणाला, ओके. मग आता त्यानंसुद्धा घरी जायची तयारी केली आणि आर्यानं स्लीवलेस ब्लाऊज घातला, बेबी पिंक रंगाची एक छान सिल्क साडी घातली, तिचं रोजचं शॉर्ट मंगळसूत्र काढून ठेवलं, लॉंग मंगळसूत्र घातलं, हातात 4 बांगड्या घातल्या, मॅचिंग लिपस्टिक लावली, स्टोनची टिकली लावली आणि त्याची वाट बघत बसली. थोड्याच वेळात इंद्रासुद्धा आला आणि तिला तयार बघितली आणि मला, बेबी जस्ट मिनिट, मी लगेच तयार होतो. आणि तोही तिच्या साडीला मॅचिंग कोट वगैरे घालून तयार झाला. आणि मग बेडरूममधून खाली उतरून जाताना दोघांनी हातात हात गुंफले आणि फार रुबाबात खाली निघाले. इतक्यात इंद्राची आई त्याला दिसली आणि आर्या पळत तिच्याकडे गेली, तिच्या गळ्यात पडून म्हणाली, मॉम आम्ही ना बाहेर चाललो आहे. आणि त्याची आई म्हणाली, हरकत नाही, आज तुमची ॲनिव्हर्सरी आहे ना, जा तुम्ही. आणि आर्या म्हणाली, मॉम किती बरं झालं असतं तुम्ही पण आला असता तर. आणि इंद्रानं डोक्यावर हात मारला आणि त्याचा मूड बघून त्याची आई म्हणाली, आरू बेटा, मला माहीत आहे तू खूप मनापासून असं बोलतेस, पण बाळा ही मुवमेंट आहे ना, ती तुम्ही दोघांनी एन्जॉय करायची आहे. आम्ही काय आहोतच की, आपण ना उद्या जाऊया सगळे लंचसाठी डिनरसाठी, चालेल, पण आज दोघेच जा. आणि मग ती इंद्रासोबत निघाली आणि इंद्रा तिला म्हणाला, आरू तुला खरंच यावेळी आईला घ्यायची होती सोबत? आर्या म्हणाली, म्हणजे तुला काय वाटलं मी नाटक करते का? मला नाही आवडत रे त्यांना एकटीला बाहेर सोडून जायला, त्या माझ्यावर इतकं प्रेम करतात, मग मी ही प्रत्येक गोष्टीत त्यांना सामील केलं पाहिजे ना. आणि खरंच लग्न झाल्यापासून आर्या फार कमी बाहेर जात होती, हाय फाय जिंदगी जीत नव्हती तर मिडल क्लाससारखी राहत होती आणि नवऱ्याच्या ऐपतीप्रमाणे राहत होती. आणि मग आता इंद्रा हसला आणि म्हणाला, तुझं अगदी बरोबर आहे, आपण प्रत्येक गोष्ट आईबाबांसोबत शेअर केली पाहिजे. मग आता उद्यापासून त्या दोघांना आपल्या बेडमध्ये घेऊया झोपायला आणि तू तिकडे मी इकडे आणि ते दोघींमध्ये. तसा तिनं त्याला फटका दिला आणि म्हणाली, काय चाललं आहे तुझं? तुला तुझे आई बाबा आवडत नाहीत का रे? नेहमी असं बोलतो आणि मी जास्त प्रेम करते त्यांच्यावरती, तुला आवडत नाही का? आणि तो हसला आणि म्हणाला, उलट सगळ्यात जास्त आवडतं आणि पाठीमागून येऊन तू सगळ्यात जास्त आवडती झाली माझ्यापेक्षाही त्यांची. आणि तुला खरं सांगू, तू पहिल्यापासून माझ्याशी खूप रूढ वागली आहेस काही दिवस, पण माझ्या आई बाबांना तू कधीच दुखावलं नाही. आणि तेव्हाच मला कळलं की तुझ्यामध्ये इमोशन्स आहेत. इतक्या श्रीमंत बाबाची मुलगी असली तरी तू तुझे पाय जमिनीवर ठेवतेस. आणि आर्या हसून म्हणाली, नाही ठेवून काय करते? तुला माहीत नाही आम्ही श्रीमंत असून उपयोग नाही, आम्ही घरात मिडल क्लास लोकांसारखेच राहतो. लोकांना पार्टी दिसतात, अर्जुन सरांचा बिझनेस दिसतो, त्यांचे रोज मॅगझिनमध्ये न्यूजपेपरमध्ये येणारे फोटो दिसतात,
पण हे अर्जुन सर ना घरामध्ये खूप साधे आहेत. इतकी वर्ष झालं अजून घर बदललं आहे का त्यांनी? पेंट नुसता बदलला आहे वर्षानुवर्ष, पण प्रत्येक गोष्ट घरातली आहे तशीच आहे. आणि त्यांना साथ द्यायला माझी मॉम आहेच, संस्कारित तन्वी. इतके नोकर असून सगळी कामं तिला स्वतःलाच करावी लागतात. घरात नोकर असून ती स्वतः किचनमध्ये राबत असते. तुला सांगते इंद्रा, अरे कॉलेजमध्ये मुली किती छोटे छोटे कपडे घालायच्या. मलासुद्धा वाटायचं की छोटे कपडे असावेत, पण माझे डॅड असलं काही करू देतच नव्हते. जरा कुठे खांद्यावरून ड्रेसची पट्टी खाली आली की लगेच वर ओढायचे. जरा कुठे गुडघ्याच्यावर फ्रॉक गेला की लगेच खाली खेचायचे आणि म्हणायचे, असलं घातलं तरच कपडं घातल्यासारखे वाटतात का? जाऊन चेंज कर, नाहीतर जायचंच कॅन्सल. आणि तुला सांगते, आम्हाला बॉडीगार्ड दिल्याशिवाय प्लस जोडीला आर्यन दादा असल्याशिवाय कुठेही पाठवत नव्हते. माय गॉड, त्यांचा इतका जाच आणि धाक असायचा ना, उलट मला लग्न झाल्यावर सुटल्यासारखं वाटते, असं म्हणून ती हसली. आणि इंद्रा म्हणाला, पण तुला लग्न करायचं नव्हतं ना? आणि आता तू अशी बोलतेस? ती म्हणाली, लग्न करायचं नव्हतं रे, कारण मला कोणाच्याही बंधनात राहायला आवडत नाही. डॅड मॉमला ना खूप त्रास द्यायचे. लहानपणापासून बघितलं मी. प्रेमही करायचे, पण मला फक्त तो त्रासच दिसायचा. मॉमला मात्र प्रेम दिसायचं. आणि आता कळतं की नवरा बायकोचं नातं कसं असतं. नवऱ्यानं दिलेला त्रास बायकोला त्रास वाटतच नाही. एकमेकांसमोर एकमेकांना सामील असलं ना की इंद्रा, मग काहीच वाटत नाही ना. नंतर खूप सवय होऊन जाते आणि त्या माणसाशिवाय आपण राहू शकत नाही. आणि बापरे, आमच्या डॅडचा राग, ओ माय गॉड, मॉमला खूप त्रास दिला आहे, म्हणून मला वाटायचं माझा नवरा पण असाच त्रास देईल. आणि इंद्रा हसून मला, बेबी, त्यांचा सगळा राग फक्त एका प्रेमासाठी होता. ऑल अँगर वॉज वन्स लव. तुझ्या मॉमच्या प्रेमासाठी ते इतके चिडायचे, तेही त्यांच्याचवर. पण तुझ्या मॉमला सगळं कळत होतं बरं का, त्याही हुशार आहेत की. आणि बघ ना, आज आपली ॲनिव्हर्सरी आहे आणि आपण काय करतो त्यांच्याविषयी बोलतो आहे. आणि आर्या थोडेसे गाल फुगून म्हणाली, नाही तर आपल्या ॲनिव्हर्सरीला आपल्या लग्नाची अशी काय आठवण आहे रे म्हणून काढावी. त्यापेक्षा मॉम आणि डॅडच्या प्रेमाचे किस्से खूप भन्नाट आहेत. इंद्रा, मला पळवून येऊन लग्न केलं, नाहीतर मोठा मंडप तरी घालायचा ना साधा. काय तू पण. आणि इंद्रा म्हणाला, आरू, तुझी इच्छा होती का गं धूमधडाक्यात लग्न करण्याची? आणि तोच परत म्हणाला, सॉरी, लग्न करण्याची इच्छाच नव्हती तर आता धूमधडाक्यात लग्नाची इच्छा कशी असेल? आणि आर्या थोडीशी नर्वस होत म्हणाली, खरं सांगू, तेव्हा नव्हती. मी आणि मधू लग्नच करणार नव्हतो. आम्ही असली कधी चर्चासुद्धा केली नाही. पण मधूचं आता इतकं मोठं लग्न बघितलं आणि मला वाटतं माझंही तसंच लग्न व्हायला हवं होतं. पण आता काय करणार, जाऊ दे, आपण खूप पुढे आलो आहे. आणि तो हसून मला, बेबी, आता कसंही असलं तरी लग्नच आहे ना ते आपलं. पण चल, आज तुला मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन जातो, असं म्हणून तो तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. पण आता तिथे गेटवरच त्या दोघांना थांबवलं आणि इथे एंट्री नाही असं सांगितलं. इंद्रा म्हणाला, का? आम्ही इथे टेबल बुक केलं आहे. आणि हे हॉटेलचे कर्मचारी म्हणाले, आता इथे एक लग्न होणार आहे आणि त्याचीच तयारी सुरू आहे, तुम्ही आत नाही येऊ शकत. सगळ्या बुकिंग कॅन्सल केल्या आहेत, तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. आणि इंद्राला फार राग आला आणि म्हणाला, असं कसं? मी दुपारी बुकिंग केलं तेव्हा तर रूम अवेलेबल होती, टेबल अवेलेबल होतं, आणि आता अचानक तुम्ही नाही म्हणताय, तेही आम्ही इथे आल्यानंतर. आता ऐन वेळेला आम्हाला कुठे रूम मिळेल? आणि ते कर्मचारी म्हणाले, सॉरी सर, हे हॉटेल तुम्हाला तुमचं बुकिंग करू दिल्यानंतर बुक झालं, तेही अख्खं. मग आम्ही तुमच्या एकट्याच्या रूमसाठी इतकं मोठं भाडं नाही सोडू शकत. तुम्ही एकटे नसला तरी चालेल आम्हाला, पण आता त्या कस्टमरनं अख्खं हॉटेलच भाड्यानं घेतलं आजच्यासाठी, आणि तुम्ही येऊ शकता, तुमची अमाऊंट तुम्हाला ट्रान्सफर केली जाईल, असं ते म्हणाले. आणि इंद्राजी वैतागले आणि म्हणाला, शी, काय हे? तरीही आर्या पॉझिटिव्ह विचार करत आली, इंद्रा नको ना चिडू, असू दे, उलट खुश व्हायला पाहिजे आपण की आपल्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशीच कोणीतरी लग्न करतं आहे आणि त्याच दिवशी पुढच्या वर्षीपासून त्यांचीही ॲनिव्हर्सरी असेल. आणि इंद्रा म्हणाला, मला नाही खुश होता येत. काय यार, सगळा मूड खराब झाला. या हॉटेलवाल्यांना तर ना खूप माज असतो. अख्खं हॉटेल कोणीतरी बुक करतं आहे म्हटलं की यांनी लगेच छोट्या छोट्या बुकिंग कॅन्सल केल्या. आता कुठेतरी जेवण करूया आणि रूम मिळाल तर ठीक, नाही तर पुन्हा घरी जाऊ, असं म्हणून त्या दोघे निघाले. आणि अचानक त्यांच्या गाडीला 5-6 ब्लॅक कार येऊन वेढा घातला आणि त्या दोघांना काही कळायच्या आतच त्यांच्यावर बंदूक रोखली.
दोघांनाही किडनॅपच केलं. दोघेही घाबरले. आर्या सोडा सोडा म्हणत होती. तिचं कराटेचं कौशल्य वापरणार होती, पण डोक्याला पिस्तूल होता आणि ती शांत बसली. आता दोघांनाही डोळे बांधले, हात बांधले, तिथून उचलून घेतलं आणि दोघांच्याही डोळ्यावरची पट्टी खोलली. तेव्हा ते वेगळ्या वेगळ्या रूममध्ये होते आणि त्यांच्यासमोर एक नोकर होता. आणि त्यांनी आसपास बघितलं तर ती एक हॉटेलची रूम होती आणि तिथं त्यांच्यासाठी नवे कपडे होते, आर्यासाठी दागिने होते, भरगच्च वर्कणं भरलेला लेहंगा, चोली आणि चुनरी होती, त्याला मॅचिंग ज्वेलरी. आणि हे सगळं काय आहे तिला कळेना. इंद्रासुद्धा इकडे चक्रावला होता आणि त्याच्याही समोर तशीच तिच्या लेहंग्याला मॅचिंग होईल अशी शेरवानी होती आणि नवरदेवाला असतो तसा फेटाही होता. आणि हे काय आहे असं त्या नोकरांना दोघांनीही विचारलं आणि ते नोकर म्हणाले, सॉरी सर, आम्ही काही नाही सांगू शकत, फक्त तुम्ही तयार व्हा, तुमच्याकडे अर्धा तास आहे. इंद्रा आणि आर्या चक्रावले आणि आपल्या आपल्या रूममध्ये गप्पच बसले. आणि पुन्हा त्यांनी त्या उंच मजल्यावरच्या खोलीतून बाहेर डोकावलं तर त्या 7 स्टार हॉटेलच्या मोठ्या अशा लॉनमध्ये आलिशान असं स्टेज तयार केलं होतं. आणि हे सगळं काय आहे? हे कोणाचं लग्नाचं स्टेज आहे? आणि आपल्याला असं नवरा नवरीसारखं तयार व्हायला का सांगतात हे कळत नव्हतं. आणि तिला अचानक आर्यन दिसला आणि ती चक्रावली. तिनं आर्यनला फोन केला आणि त्यानं हसून वरती तिच्या रूमकडे बघितलं आणि म्हणाला, प्रिन्सेस, जास्त विचार करू नकोस, तुझ्या चेहऱ्यावरून गोंधळलेली वाटतेस. आज तुझी धूमधडाक्यात विदाई आहे आणि मी स्वतः तुझी डोली सजवणार आहे. आणि तू आमच्यापासून चोरून ॲनिव्हर्सरी साजरी करत होतीस ना, पण आता तुझं ग्रँड वेडिंग करणार आहोत आम्ही. पटकन तयार हो. आणि आता तिला काय बोलावं ते कळेना आणि तिनं तोंडालाच हात लावला. तिच्या डोळ्यात लगेच अश्रू आले, कारण विदाई म्हटलं की तिला अर्जुन आठवला. आणि प्रत्येक मुलीला पहिल्यांदा बापच आठवतो. आणि ती रुसली होती थोडीशी त्याच्यावर, तिचं मोठं लग्न न करता असं गुपचूप इंद्राला पळवून न्यायला लावली म्हणून. आणि आता तीच म्हणाली, माझे डॅड वर्ल्ड बेस्ट डॅड आहेत. ते प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतात, पण फक्त योग्य वेळ आल्यावर. आणि त्यांच्यावर रुसण्याऐवजी आपल्या योग्य वेळेची वाट बघत बसायचं असतं, असं म्हणून तिच्या डोळ्यात पाणी आलं. आणि आत्तापासूनच तिला हुरहुर लागली आणि आज खऱ्या अर्थाने आपण डॅडपासून दूर चाललोय असं तिला वाटायला लागलं.